नमो नमः। अयम निजपरोवेति गणना लघुचेतसाम उदारा चरितानामतो वसुधैव कुटुंबकम। नमस्कार, मी आचार्य बालकृष्ण दवे। आजचा आपला विषय आहे वेद आणि विज्ञानाच्या अंतर्गत पृथ्वीच्या भौगोलिक विज्ञानाचा परिचय। प्राचीन काळापासूनच मनुष्य अगदी जिज्ञासू आहे, म्हणजेच माहित करण्याची इच्छा। काहीतरी नवं करूयात आणि ह्याच इच्छाशक्तीमुळे ते प्रकृतीचे अनेक रहस्य माहित करून घेण्यासाठी उत्साही असतो। पृथ्वीच्या भौगोलिक स्थितीचं वर्णन आपल्याला आपले वेद आणि पुराणांमधून प्राप्त होतं। प्राचीन महर्षी आणि ऋषींनीही पृथ्वीच्या भौगोलिक स्थितीविषयी अनेक ग्रंथांमध्ये त्यांचे विचार मांडलेत। तर चला आपण पृथ्वीच्या भौगोलिक स्थितीबाबतचे काही वर्णन आपण आपल्या वेद आणि पुराणांच्या माध्यमाने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम आपण सृष्टीविद्या ऋग्वेदामध्ये प्रस्तुत जो एक मंत्र आहे जो म्हणतो की यम वेदा हि परोंता पृथ्वीवय्या, म्हणजेच पृथ्वीच्या भूगोलाला हा मंत्र स्पष्ट करतो। निसंदेह वैदिक ग्रंथामधील भूगोल हा जो शब्द आहे, आपला भूगोल शब्द अरबमधून बाहेर पडून ग्रीकमध्ये गेला आणि ह्या प्रक्रियेत भूगोल हा शब्द ग्लोबमध्ये परिवर्तित झाला। ऐकून आश्चर्य वाटेल, पण मी सांगतो तुम्हाला कसे। जसा हा भूगोल आपला वैदिक शब्द आहे, भूगोलाचाच अपभ्रंश झाल्यामुळे गोलभू झाला। गोलभू शब्द अपभ्रंश होऊन गोलभू झाला। गोलभू अपभ्रंशने गोलभू, गोलभू पासून ग्लोब आणि ग्लोबाचा अपभ्रंश होऊन ग्लोब झाला। तर ह्यामुळे आपण सर्व ते बिलकुल पूर्ण स्वाभिमानाने म्हणू शकतो की वर्तमानकालीन हा जो ग्लोब शब्द आहे तो आमचा प्राचीन भूगोल शब्दच आहे। तर मित्रहो, आता बोलूयात भौतिक भूगोल बाबत। प्राचीन भारताच्या भौतिक भूगोलाच्या विभिन्न संकल्पाची परिकल्पना आपल्या अनेक वैदिक ग्रंथांमध्ये सांगितली आहे। पुराणात वर्णन आहे सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशमन्वंतरानिश्च। सूत्रानुसार ब्रह्मांडामध्ये स्थित सूर्य आणि चंद्रासोबतच पृथ्वीच्या समस्त संपादांचं वर्णन आपल्याला आपल्या पुराणांमध्ये प्राप्त होतं। वैदिक आणि पौराणिक ग्रंथांमध्ये अनेक भौगोलिक परिस्थितींचं वर्णन आपल्याला प्राप्त होतं। एवढंच नाही, वेदामध्ये म्हटलंय कोहोद्वा वेदा कह यह प्रवोचकः। जसे ब्रह्मांडाशी संबंधित सृष्टीच्या प्रश्नांची अनेक उत्तरं आपल्याला आपल्या वैदिक ग्रंथांमधून प्राप्त होतात। जसे की जल, वायू, ते जलमंडळाच्या भौतिक संरचनेचे सूत्र दर्शवतात। ऋग्वेदामध्ये त्याचं वर्णन आहे। ह्याच प्रकारे आपल्या पुराणांमध्ये ही भौतिक भूगोलाची परिकल्पना विस्तारपूर्वक बघायला मिळते। जसे की ज्वालामुखी, भूकंप, पर्वत, नदी, ढग व त्यामधील पावसाद्वारे प्राप्त समुद्राचं निरूपण। इतर ज्या भौगोलिक परिस्थिती आहेत त्या आपल्याला ग्रंथांच्या माध्यमाने प्राप्त होतात। सृष्टी विज्ञानाच्या दोन बाजू आहेत की सृष्टी काय आहे। वर्तमानातील आधुनिक विज्ञानाचं असं मत आहे की आजपासून जवळजवळ 13.7 अरब वर्षांपूर्वी बिग बँग म्हणजेच महाविस्फोट झाला होता। त्यानंतर पृथ्वीची भौगोलिक संरचना आली, म्हणजेच तिची लांबी, रुंदी, उंची, गोलाकार, इतर गोष्टींचं ज्ञान प्राप्त झालं। तिथून आपल्याला ज्ञान प्राप्त झालं आणि तेथून विज्ञानाची सुरुवात झाली। त्याच्या आधी काय घडलं ह्यावर विज्ञान गप्प आहे। क्वांटमच्या सिद्धांतावर नक्कीच त्या सिद्धांताने त्याहून पुढे जाण्याचा थोडा प्रयत्न केला, पण त्यामधून काही विशेष यश प्राप्त होऊ शकलं नाही। ह्या सर्व बाबी आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या वैदिक सभ्यता, आपल्या पुराणांमध्ये, आपल्या वैदिक ग्रंथात उपलब्ध आहेत। आपल्याकडे अंकविद्येची चर्चा होते, ज्यावर आपलं एक शास्त्रही आहे, ज्योतिषशास्त्र। ज्योतिषचा अर्थ फक्त फलितच होतो असं नाहीये, तर ज्योतिषाचा अर्थ होतो नक्षत्रविद्या। जेव्हा इटलीमध्ये पिसा मिनार बांधत होते तेव्हा भारतामध्ये वेधशाळेचं निर्माण सुरू होतं। उज्जैन, दिल्ली, जयपूरमध्ये वेधशाळा तयार केल्या, ज्यामुळे सूर्याच्या वेगानुसार वेळेचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं असे, आणि आजही तो सिद्धांत उपलब्ध आहे। ऋग्वेद आणि अथर्व वेदामध्ये अनेक नद्यांचा उल्लेख आहे। दोन्हीमध्ये सप्त सिंधवः म्हणजेच 7 नद्यांचा वारंवार उल्लेख केलाय। अथर्व वेदात तर म्हटलं आहे की त्या 7 नद्या हिमालयातून निघून सिंधूमध्ये मिळतात।
यांना सिंधूची पत्नी आणि सिंधूची राणीही म्हटलं आहे. ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे, एममे गंगे यमुने सरस्वती सत्रुती स्तोमम सचता परुष्णया असिकनया मरुष्टे दृष्टे विसस्तया जिमकिश जिमकिये सृणिहा सुशो माया. या मंत्रामध्ये नद्यांचा उल्लेख दिसतो. गंगा, यमुना, सरस्वती, सत्रुदी, इतर नद्या ज्या आपल्या भारतात आणि जगभरात आहेत, त्या सगळ्या नद्यांचं वर्णन आपल्या वेदशास्त्रांमध्ये प्रमाणित स्वरूपात प्राप्त होतो. आपण आपल्या ऋषींनी, वैदिक ऋषींनी सांगितलंय, आपले वैदिक ऋषी सांगतात की माता भूमी पुत्रोहम पृथिवीय, म्हणजे आपण, आपली भूमी जी आहे ती आपली माता आहे आणि आपण तिचे पुत्र आहोत. वेदांमध्ये वर्णन आणि अनेक मात्रा प्राप्त होतात आणि वेदांमध्ये भौगोलिक ज्या परिस्थिती सांगितल्या आहेत त्याचं स्तुती रूपात वर्णन केलंय. ही धरणी स्वतःच्या डोंगर, उतार आणि मैदानाच्या माध्यमाने मनुष्याच्या समस्त जीवांसाठी आंतरिक आणि बाहेरील स्वतंत्रता दोन्ही संरचना आणि संरक्षण प्रदान करते. ती बऱ्याच झाडांना आणि विभिन्न क्षमतेच्या औषधांना, जडीबुटींना जन्म देते, त्याचं पालन पोषण करते. तिने आपल्याला संपन्न करावं आणि आपल्याला स्वस्थ बनवावं. मातृ पृथ्वीसाठी नमस्कार आहे. पृथ्वी आपली माता आहे, कारण तिथूनच आपलं अन्न उत्पन्न होतं, तेथूनच आपले अनेक औषधं उत्पन्न होतात. आपले डोंगर, बर्फाने आच्छादलेले पर्वत, दाट जंगल, शीतलता हे सगळं पृथ्वीपासूनच प्राप्त होतं. आपल्या वेदांमध्ये तर आपल्या प्रकृतीची, ज्या प्रकारे प्रकृतीची स्तुती केलेली आहे, देवहू शांतिरंडरिक्षकौ शांतिः पृथ्वी शांतिरपः शांतिरोखाद्ययः शांतिः मनस्पद्यः शांति प्रवेश देवाः शांति ब्रह्म शांतिः सर्वकहु शांतिः शांति देव शांतिः सामा शांतिरिधी शांत करा. प्रभू, त्रिभुवनात, जलामध्ये, थलामध्ये, गगनात, अवकाशात, अग्नीमध्ये, वायूमध्ये, औषधांमध्ये, वनस्पतीमध्ये, वनात, उपवनात, सकल विश्व आणि अवचेतनेमध्ये शांती, राष्ट्र निर्माणाच्या सृजनामध्ये, नगरामध्ये, गावामध्ये आणि भावनामध्ये, आपल्या वेद मंत्रामध्ये ज्या अनेक स्तुती आहेत त्या प्राणमात्र आणि प्रकृतीसाठी सांगितल्या आहेत. प्राणमात्रांमध्ये, शरीरात, मनात आणि जगातील प्रत्येक कानात हे प्रभू तुम्ही शांती प्रदान करा. ह्या प्रकारे आपल्या वेदांमध्ये अनेक भौगोलिक परिस्थितींचं वर्णन सांगितलं आहे. आम्ही तुम्हाला संक्षिप्त मध्ये परिचय दिलाय. ओम शांती.